महाराष्ट्र विकास सेवा राज्यपत्रित अधिकारी संघटनेचे लातूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन. अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित. घरकुल आणि मनरेगा योजनांमधील जबाबदारी निर्धार संदर्भात शासनाकडून कोणताही स्पष्ट निर्णय न झाल्याने महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील अधिकारी 8 डिसेंबर 2025 पासून सामूहिक रजा आंदोलनावर गेले आहेत. याबाबतचे निवेदन यापूर्वी 4 व 5 डिसेंबर रोजी शासनाला देण्यात आले होते. मात्र अपेक्षित निर्णय न झाल्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. सोमवारी 8 डिसेंबर पासून पुढील आदेश मिळेपर्यंत सर्व अधिकारी सामूहिक रजेवर राहतील, अशी माहिती अधिकृतरित्या देण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्हा कार्यकारिणीने जिल्हा परिषद लातूर कार्यालयासमोर एक दिवसीय निदर्शने केली. या आंदोलनात सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. मनरेगा योजनांमधील जबाबदारी स्पष्ट करणारा शासनादेश तातडीने जाहीर करावा. घरकुल योजनांबाबत आक्षेप व मागण्या. ग्रामसभेने निवडलेल्या लाभार्थीनंतर अपात्र ठरल्यास गटविकास अधिकारी यांच्यावर जबाबदारी टाकली जाते. लाभार्थीने घर न बांधणं, जुनं घर दाखवणं अथवा आरएचई तर्फे तांत्रिक त्रुटी झाल्यासही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा धोका. ऑपरेटरने खाते नंबर चुकीने किंवा हेतुपुरस्पर बदलल्यास व तो सिस्टममध्ये व्हेरीफाय होऊन हप्ता दिला गेल्यासही गटविकास अधिकारी यांना दोषी धरण्यात येतं. घरकुल योजनांमध्ये प्रत्येक तालुक्यात 5 ते 20 हजार लाभार्थी आणि त्याच्या 4पट मजूर. एवढ्या मोठ्या प्रमाणातील कामाची तपासणी गटविकास अधिकारींच्या मानवी क्षमतेबाहेर फक्त डिजिटल स्वाक्षरी असल्याच्या आधारावर गटविकास अधिकारी यांच्यावर गुन्ह्याची जबाबदारी टाकणे अन्यायकारक आहे, अशी संघटनेची भूमिका महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने घेतली आहे. मनरेगा योजनांबाबत आक्षेप व मागण्या. ग्रामसभेने निवडलेले लाभार्थी किंवा काम नंतर अपात्र ठरल्यास त्याचा परिणाम गटविकास अधिकारी यांच्यावर होतो. तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मोजमापातील त्रुटीवरून गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाते. ऑपरेटरकडून खाते नंबर चुकीने हेतुपुरस्पर बदलला जाऊन पेमेंट झाले तरी जबाबदारी गटविकास अधिकाऱ्यांवर येते. एका तालुक्यात 25 ते 50 हजार मजूर आणि हजारो कामे. सर्व तपासणी अव्यवहार्य. केवळ डिजिटल स्वाक्षरीच्या आधारावर FIR किंवा अटक होऊ नये. दोष निश्चितीसाठी विभागीय चौकशी आवश्यक. शासनाच्या पूर्व मान्यतेशिवाय कोणत्याही अधिकाऱ्यावर FIR नोंदवू नये. तसेच पूर्वी दाखल FIR मध्ये अटक करू नये, अशी मागणी महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या वतीनं शासनास केली आहे. या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील अधिकारी संघटनेच्या लातूर जिल्हा शाखा संघटनेचे मार्गदर्शक असलम तडवे, संजय इंगळे, अध्यक्ष श्याम वाखरडे, सचिव संताजी माने व त्यांच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये आंदोलन पार पडलं. यावेळी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काय सांगाल आज आर्वी तालुका आर्वी जिल्हा वर्धा येथील एका गटविकास अधिकाऱ्यावर पूल नरेगा मधील अनियमिततेच्या संबंधाने गुन्हा दाखल झाला. ऍक्च्युअली नरेगाचं काम करत असताना त्याच्या जबाबदारी ह्या प्रत्येकाच्या ठरलेल्या आहे. परंतु आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने नरेगाची कामं होत आहेत, ज्या मोठ्या प्रमाणावर कामं होत आहेत, ज्या मोठ्या प्रमाणावर नरेगा आणि घरकुलची कामं होत आहेत, त्या कामामध्ये बीडीओच्या DSC म्हणजे डिजिटल स्वाक्षरीनं ह्याची सगळे पेमेंट होतात. परंतु प्रॅक्टिकली प्रत्येक लाभार्थ्याचं पेमेंट हे बीडीओ चेक करू शकत नाही. हे आम्हालाही माहित आहे, शासनाला माहित आहे. पण असं असताना सुद्धा फक्त डिजिटल सिग्नेचरनं पेमेंट गेलं म्हणून म्हणजे गुन्हेगार एक आणि फाशी दुसऱ्याला, अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी घडल्या. स्वतः बीडीओनी चौकशी केली, त्यांनीच FIR दाखल केला आणि त्यांनाच अटक करण्यात आलं. या घटनेचा निषेध म्हणून आम्ही 4 आणि 5 तारखेला सामूहिक रजेवर होतो. शासनाला विनंती केली होती की ह्याची प्रत्येकाची जबाबदारी या ठिकाणी निर्धारित करून द्यावी. परंतु शासनानं अद्याप आम्हाला सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे आज 8 तारखेपासून आम्ही महाराष्ट्रभर सर्व महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकारी ABDO पासून ते ॲडिशनल शिवपर्यंत सामूहिक रजेवर जात आहोत. किती दिवस उपोषण करणार? जोपर्यंत शासन आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देऊन, आमची काही आर्थिक मागणी नाही किंवा ह्याच्यामध्ये काही धोरणात्मक निर्णय घ्यायचे नाही, फक्त प्रत्येकाची जबाबदारी निर्धारित करून द्या, एवढी सिंपल मागणी आम्ही शासनासमोर ठेवली आहे. ती शासनाने मान्य करावी आणि आम्ही मान्य केल्यानंतर ताबडतोब कामावर वापस जाणार.